नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी छानशी रांगोळ काढून घेतली, सगळीकडे स्वच्छता वगैरे करून घेतली. त्यानंतर ना कडधान्य भिजू घातले होते मी. तर असं अधूनमधून नाश्त्याला दिले पाहिजे, कारण की ना प्रोटीन असतं याच्यामध्ये आणि खायला पण चांगले असते शरीरासाठी. आणि जे डाएट करतात ना त्यांच्यासाठी तर अगदी उत्तम आहेत खाण्यासाठी. आणि नंतर असं रोज कडधान्य खाल्लेलं तर चांगलंच आहे डाएटवाल्याला. तर असं अधूनमधून करत असते मी, म्हणजे कडधान्य वगैरे भिजू घालत असते. आणि त्यानंतर मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि नंतर पूजा वगैरे करून घ्यायची होती मला. तर मग नंतर ते पण पूजा करायला घेतली. तर माझ्या कळसाला बघा ना किती छान असा कोंब आलेला आहे आणि त्याला 2 पानं पण आलेत. आणि असे खूप सारे असे कळस म्हणजे बसवले का मी. तर माझ्या नारळाला ना तर नेहमी कोंब येतात आणि छान असं वाटतं असं घरामध्ये कळसाला असं कोंब वगैरे आल्यावर. आणि 2 पानं पण आली ना तर आणखीन असं घवघव वाटतं आहे. आणि त्यानंतर मला स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि फ्रीज खूपच खराब झालं होतं, तर मग ते पण इथं स्वच्छ वगैरे करून घेतलं. आणि थोडेफार असे अधूनमधून कामं असतातच बायकांना. तर छान असं सामान पसारा लावून घेतला फ्रीजमध्ये. त्यानंतर थोडेसे असे बारीक गोष्टी पण घासून घेतल्या, कपाचं स्टँड वगैरे. आणि नंतर हे असं गिफ्ट आलं होतं, तर बघती संस्कृती इथं त्याला ओपन करून काय आहे. तर त्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी आहे हे असं. प्रवासात त्याच्यात गेल्यावर छान दिलं आहे गिफ्ट. तर 2-2.5 लिटरचं आहे हे. आणि नंतर डीमार्टमध्ये जायचं होतं, तर मग तिथं पण जाऊन आलो. थोडंसं पोरांना पास्ता वगैरे ही पायपुसणी पण घेऊन आले. आपलं तर सामान असतंच बायकांचं, कुठं पिझ्झा थोडं छोटं मोठं घेणं सुरूच असतं. तर तुमचं पण असंच आहे का माझ्यासारखं, एका कामाला गेल्यावर दुसरं पण काम करायचं घरातले. तर इथे चिवडा पण बनायला घेतला होता मी. तर दुपारच्या टायमाला मुलांना लागतं आहे थोडंसं खायला वगैरे 4-5 वाजता. तर बाहेरलं तर खातातच लेकरं थोडंफार अधूनमधून, पण मग नेहमी पण नाही दिलं पाहिजे, कारण की लेकरांना पण तशी सवय लागते मग बाहेरून आणून खायची. थोडंसं घरात असलं तर घेतात लेकरं, डब्यामधून काढून खातात. तुम्ही पण असं करता का? तर मला नक्की सांगा. आणि त्यानंतर चिवडा इथं बनायला घेतला होता मी. सगळं साहित्य वगैरे जे आहे त्याच्यामध्येच बनवला आणि मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. तर तो पण भरून घेतला. आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये सुकी सोयाबीन आणि वांग्याचं भरीत बनवलं. खूप छान असं लागतं. आणि दोन्ही पण सुक्या भाज्या बनवल्या. त्यानंतर जायचं होतं थोडंसं जेवण झाल्यावर फिरायला जात असते मी. तर मग इथं संस्कृतीचं त्यांचं चालू आहे लॅपटॉपमध्ये. मी बघत होते त्यांची वाट कधी आवरते. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.